नमस्कार. नमस्कार. जय मल्हार. जय मल्हार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. हां. दवा देऊन दुवा घेतोय आणि आमच्याच गावातले साहेबा थाटकर आहेत. त्यांनी किती दिवसानं दारू पित होते आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव काय? साहेब दत्तू थाटकर, गाव कोणतं? दर्जे वरगाव. बरं, तुम्हाला दारूच्या अधीन लय गेलता ना तुम्ही, नेमकं हां. काय? लय आरे गेलता दारूच्या. हां, मला एक सांगा, तुम्ही दारू कधीपासून पित होता? 22 वर्ष होऊन गेला असेल. हां, 21 वर्ष होऊन गेला असेल. मध्येच फोन आला. किती वर्षानं दारू पित होता तुम्ही? 20 वर्षानं. 20 वर्षानं दारू पित होता आणि तुम्हाला मोप दारू सोडायची होती, हां. पण सुटत होती का? नव्हते सगळं. बरोबर आहे. मग किती दारू प्यायचे तुम्ही दिवसातून? किती क्वार्टर लागायच्या? 400-500 रुपयाची. किती? कमीत कमी 400-500 रुपयाची. बापरे, दिवसाला 400-500 रुपयाची दारू जात होती. हो. कमवायचं काय आणि गमवायचं काय त्याच्यातच गमवून जात होता. हो हो. पण प्यावंसंच वाटायचं का हो. पिल्यावर? तेव्हाच वाटलं. बरोबर. 500 रुपये दिवसाचे तुम्हाला दारूला जात होते, हो. पण लेकरा बाळाला खर्च गेला कुणीकडे, आपल्या पिण्यातच पैसा जायचा. हो की. बरोबर. बरं, हे किती दिवसानं पित होता तुम्ही? 20 वर्ष झालं. बरं, मंत्री साहेबांनी आयुर्वेदिक औषध दिलं दारू सोडायचं. किती दिवसात काय फरक पडला ना? आता त्याचा काय गुण आहे तुम्हाला? मला 3 महिने झाले दारू सोडून. 3 महिने झालं का दारू 3 सोडून? महिने. हो. बरं, आपलं औषध घेतल्यामुळं आता दारू प्यायची इच्छा होते का? नाही. काय होतं नेमकं? पिऊच वाटत नाही, म्हणत जात नाही त्याच्यावर. मन जात नाही. एखादा पिऊन कुणी सोबत आला चल प्यायला म्हणल्यावर त्याच्यासमोर मी जात नाही. म्हणजे वास जमत नाही तुम्हाला? वाज बी जमत नाही. जरी म्हणलं कुणी तर मी जात बी नाही. जात बी नाही. आता तुम्ही खरं सांगायला खोटं सांगायला? नाही, खरं सांगायला. उगा मंत्री साहेब नाही, गावाला आहेत म्हणून तसं नाही, बोलू नाही, नका. नाही, खरं आहे. बरोबर आहे. रोज 500 रुपये दारूला जात होते. हो मग तुम्ही आपलं औषध घेतलं दारू सोडायचं हो. आणि घेतल्यामुळं दारूची इच्छाच बंद झाली प्यायची. हो, इतर म्हणलं. मनावर कंट्रोल बी झालं, हां, इच्छा बी होईना हां. आणि दारूचा वास जमते का तुम्हाला? नाही जमत नाही. खरं सांगायला का? खरं सांगायला. बरं, तुमच्यासारखे असे भरपूर पेणारे आहेत, त्यांना स्वतःहून दारू सोडायचे आहे. हो. लोकांना सुटत नाही किंवा भरपूर व्यसनमुक्तीमध्ये चाललेत. हो. कुणी नाकात टाकायले, कुणी 20-20 हजार 30-30 हजार खर्च करायले. आपला घरी बसून आयुर्वेदिकचा खर्च किती आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. ती बी तुम्ही काही पियलंय अजून राहिलंय म्हणला. 2-3 वेळेसच पेलं, मग त्याच्यातच गुण आला माझ्याचा. पुन्हा परत काय घेतलंच नाही मी असे. घेतलं नाही म्हणजे तुम्हाला त्याचा गुण पण लवकर आला. हां, गुण लवकर आला. बरं, तुम्ही हे आयुर्वेदिक घेतल्यामुळं हां. तुम्हाला